नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरात हा गोंधळ सुरू असतो, म्हणजे जागरण गोंधळ. आणि जानकी ऋषिकेश हे ड्युटीला तेल ओतण्यासाठी बसलेले असतात आणि तेवढ्यात ऐश्वर्या उठते आणि त्या ज्या गोंधळी असतात त्यांना म्हणते की माझे नाव पार्वती. तर पार्वती नाव ऐकल्यानंतर सर्वांना तर धक्का बसतो आणि ते गोंधळी ओरडतात की सुखी ठेव आई तुझ्या संसाराला, पार्वती आली आहे तुझ्या गोंधळाला. आणि उदय ग आई उदय असे जेव्हा म्हणते तर ऋषिकेशच्या हातातील ती पळी खाली पडायला लागते. तोच जानकी आपल्या हातात ती झेलते. पार्वती म्हणल्यानंतर नाना तर धक्क्यानेच धक्का बसतो. घरातील बाकी सर्वांना सुद्धा ते नाव ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सर्वजण उठून उभे राहतात. तर अचानक ही आकाशामध्ये विजा कडकडू लागतात आणि ढगांचा गडगडाट होतो. सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण उठून उभे राहतात. ओवी खूपच घाबरते आणि ती शर्वरी जवळ येते आणि लाईट सुद्धा गेलेली असते. तर ते जे वाघे असतात ते विचारतात की लाईट का गेली असेल. तेव्हा सारंग म्हणतो की थांबा मी बघून येतो. तेव्हा सारंग गुलाबला आवाज देऊन म्हणतो की जा कुठेतरी ट्रिप झाले का बघून ये आणि जनरेटर तू ऑन करून या. तर शर्वरी म्हणते की अरे पण लाईट सुद्धा आता जायला पाहिजे होते का. जानकी आणि ऋषिकेश घाबरतच एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. ऋषिकेश जानकीला म्हणतो की अग जानकी तू काय नाव ऐकले की पार्वतीस. तर जानकी म्हणते की हो मी सुद्धा तेच ऐकले. नाना तर खूप घाबरतात आणि समोर दरवाजाकडे बघत असतात. तर त्यांना पार्वती आल्याचे भास होतो आणि ते इतके घाबरतात त्यांच्या सर्व अंगाचा थरकाप होत असतो. आणि तेवढ्यात लाईट येते आणि तेवढ्यात ऐश्वर्या ती लाईट गेल्यानंतर बाजूला गेलेली असते. तर लाईट आल्यानंतर सारंग विचारतो ऐश्वर्या कुठे दिसत नाही, कुठे गेल्या त्या. तेव्हा ऐश्वर्या आपल्या हातात मेणबत्ती घेऊन येते आणि आओ मी इथेच आहे, लाईट्स गेल्या होत्या म्हणून मी मेणबत्ती आणण्यासाठी गेले होते. मग तेवढ्यात लाईट सुद्धा आल्यात. पण सारंग म्हणतो की जाऊन द्या, लाईट्स गेल्यानंतर त्या उपयोगी पडत्यान, राहून द्या ते विझवा. तर ऐश्वर्या ती मेणबत्ती विझवते आणि सारंग म्हणतो की नाना सुरू करायचे का. तर नाना खूप घाबरलेले असतात आणि हो करा सुरुवात असे म्हणतात. तेव्हा सुमित्रा विचारते की काय हो ते आता पार्वती म्हणाले का. नाना हळूच म्हणतात की हो मला सुद्धा तसेच ऐकल्यासारखे वाटते. तेव्हा ऐश्वर्या लगेच त्या वाघे दादांना म्हणते की नादा तुम्ही काहीतरी चुकीचे नाव घेतले. आता माझे नाव ऐश्वर्या आहे आणि आमच्या घरात पार्वती नावाचे कोणीच नाही. तेव्हा ते गोंधळी म्हणतात की बरं माझे काही ऐकण्यात चूक झाली असेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माझे नाव आहे की ऐश्वर्या सारंग रणदिवे. तेव्हा जानकीच्या सर्व काही लक्ष देते आणि ती ऋषिकेशकडे बघत असते. तेव्हा गोंधळी जोरात ओरडतो की ऐश्वर्या सारंग रणदिवे आली गोंधळाला, सुखी ठेव तू त्यांच्या संसाराला आई, उदय ग आई उदय. तेव्हा जानकी इतक्या रागाने ऐश्वर्याकडे वळून बघत असते. ऐश्वर्या मुद्दाम टाळ्या वाजवण्याचे नाटक करते. तेव्हा सर्वजण देवाला हात जोडतात आणि गोंधळी ओरडतात की जानकी ऋषिकेश या भक्तावर आई तुझी कृपा राहून दे, उदय ग आई उदय. आणि ऋषिकेश जानकीला उचलून घेऊन ते फेरी पूर्ण करतो. तेव्हा सर्वजण हातामध्ये ज्योत घेऊन एकमेकांच्या जोडीने एकमेकांसोबत नाचत असतात आणि देवी आईचा उदय उदय करत असतात. तेव्हा जानकीला मात्र नाना आणि हिम्मत काका या दोघांचे बोलणे आठवते. ऐश्वर्याचे पूर्ण लक्ष जानकीकडेच असते आणि हिम्मत काका जे काही म्हटलेले असतात की माझ्या बहिणीने माझ्याकडून वचन घेतले होते, त्यामुळे ऋषिकेश हे सत्य मी तुम्हाला कधीच सांगू शकत नाही. जे काही कळेल ते सर्व तुम्हाला नानांकडूनच कळेल. त्यानंतर देवीची आरती सुरू होते आणि ऋषिकेश जानकी एकत्र आरती ओवाळत असतात आणि सर्वजण टाळ्या वाजवत असतात. त्यानंतर आरती झाल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश नानाकडे बघत देवाला नमस्कार करतात. जानकी देवाला प्रार्थना करते की देवा कोणताही गैरसमज जरी झाला असला तरी मात्र तू माझ्या या घरातील नात्यांना तडा जाऊन देऊ नकोस, सर्वांचे रक्षण कर. ऋषिकेश सुद्धा नानाकडे बघत मनात देवाला प्रार्थना करतो, नानांकडून माझ्या निष्पाप आईची होणारी फसवणूक मला सहन होत नाही, लवकरात लवकर त्या पार्वतीचे रहस्य मला कळून देत. म्हणून दोघे हे देवाला हात जोडतात. तेव्हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर नाना आणि सुमित्रा आतमध्ये येतात. सुमित्रा खिडकी लावून घेते. तर नानांना टेन्शन असं असते. नाना सुमित्राला विचारतात की अगं तिने पार्वतीचेच नाव घेतले होते ना, अंबाबाईच्या मनात नेमकं काय असेल, काय सुचवायचे असेल, तिला काय सांगायचे असेल काहीच कळत नाही. तो डावा कौल मिळाल्यापासून हे असे होते, काय करावे हे कळत नाही. आणि त्यात पार्वती सुद्धा मला दिसली म्हणून नानांना खूप टेन्शन येते. तेव्हा सुमित्रा सुद्धा नानांना म्हणते की आओ तुमच्या मनाला भुंगा लागला, आपण देवीचे दर्शन घेऊन आलो ना, लग्न सुद्धा छान झाले आणि गोंधळ सुद्धा हा घरामध्ये व्यवस्थित पार पडला, देवी आईच्या कृपेने व्यवस्थित सर्व छान झालेत आणि याच्या पुढे सुद्धा होईल, त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका, तुम्ही आराम करा. तर नाना म्हणतात की हो
त्याच वेळेस नानांच्या लक्षात येते की ऋषिकेशने त्यांना जे पत्र दिलेले आहे ते वाचायचे राहिले आणि ते सुमित्राला म्हणतात आणि ते पत्र घेण्यासाठी उठून कपाटातून घेतात। तेव्हा सुमित्रा म्हणते की आओ मी काय म्हणते, तुम्ही पत्र वाचा, तोपर्यंत मी जाऊन येते। एकतर सर्व काम ही जानकीवर एकटीवरच पडलेली आहे, मग तिला काही मदत नको का, हवी का नको, मी तिला विचारून येते। आणि सुमित्रा किचन मध्ये निघून येते। तेव्हा नाना ते पत्र वाचायला घेतात तर ऐश्वर्या ही किचन मध्ये भाजी घेते आणि ती निवडायला घेते। तेवढ्यात जानकी तिच्याजवळ येते आणि काय ग पार्वतीला ओळखते का असे विचारते। तेव्हा ऐश्वर्या मुद्दा म्हणते की पार्वती, कोण पार्वती? तेव्हा जानकी म्हणते की अगं तूच त्यांना पार्वती असे नाव सांगितले होते। ऐश्वर्या म्हणते की काहीतरी काय वहिनी, मी कुठे त्यांना नाव सांगितले, मी असे चुकीचे नाव माझं का सांगेल, माझं नाव इतकं छान आहे ऐश्वर्या, मी ऐश्वर्या सांगितले होते, कदाचित त्यांनी ते चुकीचे ऐकले असेल। तेव्हा जानकी म्हणते की हो का, मग घरातील सर्वांचं नाव त्यांनी बरोबर ऐकले, मग तुझेच नाव चुकीचे ऐकले का? ऐश्वर्या आणि पार्वती या नावात काही साम्य आहे का? तुला वाटते का साम्य? मग अशी कशी चूक त्यांच्याकडून होईल? तू ते नाव त्यांना मुद्दाम सांगितले, खरं काय ते लगेच सांग। तर ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट वहिनी, तुमचे काय चालले, मी कशाला खोटं बोलू, मला सांगा, मी शपथ घेते, सारंगची शपथ घेते आणि सारंगची शपथ। तेव्हा जानकीला खूप राग येतो। जानकी म्हणते की इनफ। तर लगेच ऐश्वर्या म्हणते की काय, कुठली जबरदस्ती ही, हे बघा मी भलतेच कुणाचे नाव नाही घेतलेले, आणि पार्वती या नावामुळे तुम्हाला इतका त्रास का होतो, मग तुम्ही का इतक्या टेन्शन मध्ये आला की पार्वती नावाची कोणीतरी की तुमच्या जवळची व्यक्ती आहे की तुम्ही हे नाव घेतल्यानंतर इतक्या हैराण झालात म्हणून विचारले। काय ओ, कोण आहे ही पार्वती? जानकी मात्र ऐश्वर्याकडे रागाने बघत म्हणते की तुलाच माहिती, ते तूच नाव घेतले होते आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तू पार्वती नाव मुद्दाम घेतलेस। आणि ऐश्वर्या हे बघ, बऱ्या बोलाने तू खरे खरे सांग, आणि जर मला बाहेरून कळले। तेवढ्यात सुमित्रा येते आणि काय कळले असे विचारते। तेव्हा जानकी लगेच कामाला लागते आणि काही नाही आई असे म्हणते। तर ऐश्वर्या म्हणते की काही कसे नाही वहिनी, आणि जानकी वहिनी केव्हापासून आई मला विचारतात की तू चुकीचे नाव का सांगितलेस, पण मी यांना केव्हाची समजावते की मी ते नाव नाही घेतले म्हणून, आणि आई तुम्हीच सांगा की मी माझे नाव चुकीचे का सांगेन, मला माहिती आहे, चांगले आठवते की मी ऐश्वर्या नाव घेतले होते, पण ते नाव त्यांनी चुकीचे ऐकले, मग मी काय करणार, आणि आपल्या घरात पार्वती नावाचे कुणी नाही, मग मी का चुकीचे? तर लगेच सुमित्रा म्हणते की पुरे, हा विषय येथेच बंद करा, आणि कळले ना चूक झाली ते। आणि सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की सारंग तुला काहीतरी म्हणत होता, जरा बघून येतेस का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आलेच मी, आणि जानकीकडे बघत ती निघून जाते। तेव्हा जानकी ही काम करण्यासाठी सुरुवात करते। तेव्हा सुमित्रा तिच्या जवळ येते आणि काय ग जानकी, कसली इतकी काळजी असे विचारते, आणि तुमच्या जावांचे काही वाजले तर नाही ना, सर्व ठीक तर आहे ना? तेव्हा जानकी म्हणते की हो आई, सर्व ठीक आहे, तसे काही नाही, मला फक्त वाटले होते की तिने मुद्दाम पार्वती हे नाव घेतले। तेव्हा सुमित्रा म्हणून जाते की अगं पण तिला कुठे माहिती की पार्वती सुद्धा हे नाव आहे ते। तेव्हा जानकीच्या लक्षात येते की आईंना सुद्धा पार्वती बद्दल माहिती आहे, आणि ती विचारते की आई तुम्हाला सुद्धा हे माहिती आहे का? तर सुमित्राला हे लक्षात येते आणि ती जानकीला म्हणते की नाही ग, अगं पार्वती नावाचे आपल्या घरात कोणीच नाही। जानकी हसून म्हणते की हो ते सुद्धा आहे की पार्वती नावाचे आपल्या घरात कोणीही नाही, आणि आई हे सर्व मी गुलाबदादांना आवरण्यासाठी सांगते, आणि जानकी तेथून निघून जाते। तर सुमित्राला विचार येतो की जानकी पार्वती बद्दल इतकी का विचारपूस करत होती, आणि ऐश्वर्याने खरंच सांगितले असेल का पार्वती असे नाव? मग या दोघींना काही समजले की काय? देवा, या लोकांना काही पार्वती बद्दल कळून देऊ नकोस रे। ऋषी माझा मुलगा नाही हे त्याला जर कळले तर तो कोसळून जाईल। तेव्हा जानकी रूम मध्ये येते तर ऋषिकेश तिला विचारतो की तू ऐश्वर्याला विचारले का पार्वती नाव तिने कसे घेतले ते? तेव्हा जानकी म्हणते की हो विचारले, पण नेहमीप्रमाणेच मला काही माहिती नाही, मी असे बोललेच नाही, त्यांनी ते चुकीचे ऐकले। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की या अगोदर आपल्याला जे फेक कॉल येत होते ते सुद्धा ऐश्वर्याच करत असेल। जानकी म्हणते की मला असे वाटते की या उलट ऐश्वर्याला मी ओळखते की तिने आतापर्यंत सर्वांना सांगितले असते, मोठा इश्यू केला असता, मग ज्या अर्थी तिने हे सांगितले नाही त्या अर्थी तिला ही सर्व माहितीच नाही, मग असे ती अडून नाही सांगणार। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं तिला वाईटपणा घ्यायचा नसेल म्हणून यावेळी ती आपल्याला पुढे करते, असे सुद्धा असू शकेल। तेव्हा जानकी म्हणते की पण काहीतरी गडबड आहे हे नक्की, म्हणजे मी आणि ऐश्वर्या जेव्हा बोलत होतो तेव्हा तेथे आई आल्या होत्या, आणि आई समोर जेव्हा पार्वतीचे नाव निघले आई अगदी नकळतपणे बोलून गेल्या, ऐश्वर्याला काय माहिती की पार्वती कोण आहे ते? तेव्हा ऋषिकेश विचारतो की म्हणजे आईला माहिती आहे की पार्वती कोण आहे ते? तेव्हा जानकी म्हणते की हो मला तसेच वाटते,
पण मला काही कल्पना नाही, कारण आईनी ते सावरून घेतल्यासारखे जाणवले. कदाचित त्यांना माहिती असेल नसेल माहिती नाही, पण त्या अशा म्हटल्या की पार्वती नावाचे आपल्या घरात कोणी नाही. मग ऐश्वर्याला हे नाव कसे माहिती असेल आणि आपल्या मनामध्ये हे सर्व चालले म्हणून आपल्याला असे वाटत असेल की आईंना हे सर्व माहिती आहे म्हणून आणि ऐश्वर्याला काही माहिती असेल. पण ऋषिकेश हा मुद्दा आता वाढत चाललाय, त्यामुळे वेळेतच सोडवला गेला पाहिजे. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो तर ऋषिकेश दरवाजा उघडतो तर नाना असतात. ऋषिकेश म्हणतो की नाना तुम्ही. तेव्हा नाना म्हणतात की ऋषिकेश तुझे पत्र मी वाचले, त्याचे उत्तर मी तुला उद्या देतो. आणि नाना निघून जातात. तेव्हा ऋषिकेश जानकी जवळ येतो आणि जानकीला म्हणतो की मी जो प्रश्न विचारला तो प्रश्न वाचून नाना इतके शांत कसे. तेव्हा जानकी म्हणते की ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेशला टेन्शनच आलेले असते आणि तेवढं ते जानकी येते. जानकी म्हणते की आओ नानांनी तुम्हाला सांगितले ना की त्या प्रश्नाचे उत्तर ते देतील म्हणून, मग इतके टेन्शन का घेतात. तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, नाना जर मला असे म्हटले की हो आहे माझा त्या बाईची संबंध, तू यामध्ये पडू नकोस, मग मी काय करू. पण नाही जानकी, सर्व मर्यादा ओलांडून मला नानांना हा जाब विचारावाच लागेल, कारण आईची झालेली फसवणूक मी नाही सहन करू शकत. आणि इतक्या शांतपणे ते सर्व बोलून गेलेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये बेपर्वाची भावनाही असणारच. तेव्हा जानकी म्हणते की आओ नाना बोलतीन तेव्हा ठरूयात की काय करायचे ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जर नाना म्हटले की त्यांचे लग्न झाले आणि जानकी आपण त्यांच्या लग्नाचाच फोटो बघितलेला आहे ना तो, आणि ती जर त्यांची रितसर बायको असेल तर आपण काय करणार आहोत. म्हणजे नाना आणखीन एक संसार चालवतात आणि म्हणूनच अकाउंटमधून दर महिन्याला त्यांना पैसे पाठवतात. आणि जानकी त्या पार्वतीबाईपासून नानांना आणखीन मुलं असू शकतात. आणि जर नानांनी मला सांगितले की या लग्नाबद्दल तू आईला काही सांगू नकोस, मग मी काय करू. म्हणून ऋषिकेशला खूप टेन्शन येते. तर जानकी म्हणते की आओ ही सर्व जरतरची उत्तर आहेत, अजून काही असे घडलेले नाही आणि जेव्हा हे सर्व कळेल मग तुम्हाला जो वाटतो तो निर्णय तुम्ही घ्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, मी कुठल्याही परिस्थितीत आईवर हा अन्याय होऊन देणार नाही, जे काही असेल ते खरं खरं सांगूयात. तेव्हा जानकी म्हणते की आओ तुम्ही ही लक्षात घ्या की नानांशी अजून आपले बोलणे झालेले नाही. नाना आपल्याला हेच बोलतील की ऋषिकेश जानकी तुमचा काहीतरी गैरसमज झाला, त्या बाईचा आणि माझा कोणताही संबंध नाही, उलट आपले ते कान धरतील, मग ते बरे नाही का. आणि तुम्ही असला कोणताही विचार करू नका, तुमचे डोकं मन सर्व काही तुम्ही एकदा शांत ठेवा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जोपर्यंत मला या सर्व गोष्टीचे उत्तर नाही मिळत तोपर्यंत माझे मन आणि डोकं शांत नाही होणार. त्यानंतर इकडे ऐश्वर्या रूममध्ये सारंगकडे बघत म्हणते की आता मला जे काही जाळं विणायचे ते या लोकरीच्या गुंड्याला मध्ये घेऊन. तेव्हा सारंग हा फोनवर बोलत असतो की अल्बम मात्र तेवढा नक्की लवकर आणून दे. तेव्हा ऐश्वर्या लगेच सारंगला म्हणते की आओ मी काय म्हणते की आपल्या लग्नाचे ते गिफ्ट्स आलेले आहे ना. आणि परत म्हणते की सॉरी, मला असे म्हणायचे होते की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्या लग्नाचे ते तर तसेच पडून आहेत, आपण तर उघडून बघायला हवे की त्यात काय आहे ते. सारंग म्हणतो की म्हणजे काय, हे तर माझ्या आवडीचे काम आहे आणि हे काम एकट्याने नाही करायचे, सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन दंगा करून मस्ती करून हे काम करण्याचे आहे. ऐश्वर्या म्हणते की सारंग मला सुद्धा तेच हवं, कारण सर्वजण एकत्र असतील आणि ते छान गिफ्ट्स उघडले जातील आणि कळेल की त्यात काय आहे काय नाही. तेव्हा सारंग म्हणतो की आपण एक काम करू, आपण सर्वजण मिळून ते गिफ्ट्स ओपन करणार आहोत. तर जानकी वहिनीला मस्त गरम गरम भजी करायला सांगतो, म्हणजे एकीकडे गिफ्ट्स बघायचे आणि दुसरीकडे गरम गरम मस्त खमंग भजी खायची. ऐश्वर्या सारंगच्या हाताला टाळी देत म्हणते की अगदी मस्त. सारंग म्हणतो की खरंच खूपच मज्जा येईल. ऐश्वर्या म्हणते की हो ना खूपच. तर सारंग म्हणतो की शर्वरी ताईला सुद्धा हे तर खूप आवडेल. लगेच जातो आणि वहिनीला याबद्दल आयडिया सांगतो आणि सारंग धावतच जातो. तर ऐश्वर्या म्हणते की अहो तुमचा चहा. तर ऐश्वर्या म्हणते की त्या भजीपेक्षा जास्त खमंग ते पत्र, खरंच खूप मज्जा येणार. तेव्हा जानकी लगेच गरम गरम भजी तयार करते आणि ओवी मॅडमला आवाज देऊन सर्वांना बोलावते. सुमित्रा विचारते की काय जानकी आज एकदम असा भज्यांचा बेत. नक्की ही सारंगची लहर दिसते. तेव्हा जानकी म्हणते की आई लग्नात खूप गोड झाले. मग सारंग म्हणले की नक्की काहीतरी चटपटीत असे करा म्हणून भजी बनवली. तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंगला फक्त निमित्त हवं असतं. तेव्हा जानकी म्हणते की आई निमित्त मात्र सारंग भाऊजीचे, परंतु घरात मात्र भजी सर्वांनाच आवडतात, हो की नाही नाना. तर नाना म्हणतात की हो. आणि नाना भजी खाऊन म्हणतात की जानकी अगदी छान झालेत भजे, एकदम असे कुरकुरीत. तर जानकी म्हणते की थँक्यू नाना. नाना म्हणतात की खरंच जानकी तुझ्या हाताला अगदी चव आहे. ओवी सुद्धा म्हणते की खरंच आई खूपच मस्त झालेत.
तेवढ्यात ऋषिकेश येतो. तेव्हा जानकी म्हणते की आओ, तर नाना म्हणतात की ऋषिकेश आला का तू? तेव्हा ऋषिकेश बसतो. नाना म्हणतात की तू काल मला पत्र लिहिले होतेस ना, ते मी वाचले. तेव्हा ऋषिकेश लगेच उठून उभा राहतो. नाना म्हणतात की अरे तू त्यात लिहिले की शेत जमीन आपण घेऊयात की? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय शेत जमीन? तेव्हा ऐश्वर्याने ती पत्र बदलले असतात आणि हे जानकीच्या लक्षात येते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आणि ऋषिकेशच्या लग्नामध्ये जे गिफ्ट्स आलेले असतात तर ते गिफ्ट सर्वजण ओपन करत असतात. तर ऋषिकेशला मुद्दाम आणि जानकीला ते सत्य कळण्यासाठी ऐश्वर्या ते पत्र हातात घेते आणि हे तर पत्र आहे असे सर्वांसमोर म्हणते. नानांसाठी हे पत्र लिहिलेले आहे की सुमित्रा आई, इतकी चांगली आपल्या घराला सांभाळणारी बायको असताना सुद्धा तुम्ही एका परस्त्रीकडे का गेलात? तेव्हा सुमित्रा म्हणते की हे पत्र असे आपल्या घरात कोण कशाला लिहीन? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही आई, हे पत्र मीच लिहिले. नानांनी दुसऱ्या कोणत्या तरी बाईशी लग्न केले, त्यांचे बाहेर त्या बाईशी संबंध आहे. तर नानांना धक्काच बसतो. तर ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येत असते. तेव्हा सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, आणि सनकन एक ऋषिकेशच्या कानामागे देते. तेव्हा सर्वांना तर धक्काच बसतो. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.